तर महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। सध्या महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, त्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडेल। विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये लावण्यात आलेले बॅनर आता चर्चेचा विषय बनत आहेत। बॅनरवर व्यंग्यचित्र आशय बनवित महायुतीवर टीका करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलाय। सध्या ही महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, त्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्याआधी ही बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। लोकसभेच्या विजयानंतर आता महाविकास आघाडी मोर्चे बांधणी पक्ष बांधणी करताना आणि त्यासोबतच या महाराष्ट्रातील असलेल्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी आणि त्याच निवासस्थानी काही वेळातच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे। पण त्या पत्रकार परिषदेआधी चर्चा होते ती म्हणजे त्यांच्या घराच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी असलेल्या बॅनरची। लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू असं आशय या बॅनरवर पाहायला मिळतो। दुसरा बॅनर पाहिला तर महाराष्ट्र परमधर्म, सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांचा होणार बंदोबस्त असा सुद्धा आशय पाहायला मिळतोय। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 80च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी जी व्यंगचित्र गाजवली त्याच व्यंगचित्रांवर आता शिवसेनेचे नेते आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी महायुती सरकारचे 3 महत्त्वाचे नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार जे ते या ठिकाणी आपल्याला व्यंगचित्रात पाहायला मिळतात। आणि हे व्यंगचित्र खूप बोलकं असं आपण एकंदरीत पाहू शकतो। विधान भवनापासून ही गाडी पलीकडच्या रस्त्याला जाताना पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्याच वेळेस 2024ला ज्या लोक निवडणुका होतील विधानसभेच्या, त्या विधानसभेतून तुम्ही राज्य सरकारमधून लांब जाल असे एकंदरीत या व्यंगचित्रातून बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण याचा ढोबळ मानाने जर याचं आकलन केलं तर एकनाथ शिंदे ज्या खुर्चीवर म्हणजे ज्या गाडीवर आहे ती गाडी सुद्धा डोक्याची घंटा वाजवताना पाहायला मिळते का असं एकंदरीत चित्र या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला गेलाय। तर दुसरीकडे बाजूला जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत ते निराश असल्याचं सुद्धा या संपूर्ण चित्रात पाहायला मिळतं। आणि या सगळ्या सत्तेमध्ये अजित पवार सोबत या संपूर्ण सत्तेच्या गाडीला लटकताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे थेट हे व्यंगचित्र काढून जे ते आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केलेली आहे। उद्यापासून एकंदरीत विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनात जो आहे तो अंतरिम बजेट जो आहे तो सादर केला जाईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीच्या या सरकारसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे, कारण की त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील। पण त्या आधीच आता थेट विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीने या सरकारला धारेवर धरण्याचा आणि त्याच्यातच बॅनरबाजी करण्याचा जो प्रचार जो आहे सरकारच्या विरोधात सुरू केलेला पाहायला मिळतो। आणि त्याच्यातच बाळासाहेब ठाकरे यांची जी कला होती ती म्हणजे व्यंगचित्राची, ते व्यंगचित्र काढून शिवसेनेच्या नेत्यांवर थेट आता टोलेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।